गणपती बाप्पा मोरया. दोस्त हृदया माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्यातून स्वागत करते. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या द स्टोरीजला. हा आहे महानंदेचा खून भाग 3. जर तुम्ही महानंदेचा खून भाग 1 आणि भाग 2 जर पाहिला नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे. तर भाग 1 आणि भाग 2 तुम्ही नक्की पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला तिसरा भाग समजण्यास सोपं जाईल. चला तर मग सुरुवात करते. पहाटे धावपळीला सुरुवात झाली. घाबरलेल्या आणि चिडलेला पोलीस कसाबसा उठून उभा राहिला. त्याने मागे वळून अर्धवट उघड्या डान्स क्लासच्या दाराकडे पाहिलं. आत काहीतरी घडलेले आहे हे त्याला माहीत होते. दार ढकलून तो आत शिरला. त्याने दिवा लावला, कारण बाहेर अस्पष्टसे उजाडले होते, पण तरी देखील हॉलमध्ये अंधारच होता. तो पोलीस आणि मागून आलेले दोघेही थरारत पाहतच राहिले. 2 माणसे हे रक्ताच्या थारोळ्यात मरून पडली होती. दोघांनाही डोक्यात गोळ्या घालून ठार केलेले आहे हे पोलिसांनी दुरूनच ओळखले होते. जा रे, जवळच कुठलं तरी पोलीस स्टेशन असेल तर त्याला बोलावणार, आणि त्या पोलिसाने कठोर आवाजात असा हुकूम सोडला. सायकल घेऊन तो मुलगा वाऱ्यासारखा तिथून निघाला, आणि त्याच वेळी पोलिसांनी शिट्टी जोरजोरात वाजवायला सुरुवात केली. 5च मिनिटात 4-5 पोलीस धावत पळत तिथे येऊन पोचले, आणि 10च मिनिटात 2 जीप्स येऊन तिथे उभ्या राहिल्या. पोलिसांनी पाहता क्षणीच त्या दोघांनाही ओळखले. मुंबईतील कोणताही पोलीस अधिकारी त्यांना ओळखतच होता म्हणा, कारण मुंबईतील अट्टल बदमाशच होते ते दोन्ही खून पाहून पोलीस देखील हादरले. पोलिसाला जखडून टाकून आत दोघांचे खून करण्यात आले होते, तेही गोळ्या घालून. मुंबईच्या भरवस्तीत ही घटना सामान्य नव्हती. खून झाले होते कुणाचे? ज्यांनी अनेक खून करून पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकले होते, त्या अट्टल बदमाशांचे. अखेर 8:15 वाजता इन्स्पेक्टर माने आले आणि त्यांनी तपासणी करायला सुरुवात केली. त्यांनी प्रथम रात्रपाळीच्या पहाऱ्यांवर असलेल्या पोलिसांनाच प्रश्न विचारायला सुरुवात केली, आणि त्यानंतर मग ते कशासाठी आले असावेत हाच विचार इन्स्पेक्टर माने करीत होते. बदमाशांचे खून करायचे काम तर झाले होते, पण त्यांना पुन्हा या जागेत येण्याचे कोणतेही कारण नव्हते. मग एक फडके मेजावर होते आणि एक मणिलालच्या डाव्या हातात होते. त्याच्या फडक्याकडे माने विचारी नजरेने पाहत होते. सकाळी त्याने स्वतः उभे राहून कुलूप लावून घेतले होते. चावी त्यांच्याच तर खिशात होती. आत ही 2 फडकी तर नव्हती. मग आली कुठून? आतले ठसे नाहीसे करण्यासाठी तर हे आले नसतील ना, हाच विचार त्यांच्या डोक्यात उभा राहिला, आणि त्या दृष्टीने त्यांनी त्या जागेची पुन्हा तपासणी करायला सुरुवात केली. आणि खिडकीचा धुळीने माखलेला कठडा साफ करण्यात आलेला आहे. ठसे घेणाऱ्याने टाकलेली पावडरही पुसली गेलेली आहे हे त्यांच्या लक्षात आले. इन्स्पेक्टर माने एक फडके घेऊन नीट उजेडात आले. त्या फडक्याने काहीतरी पुसलेले आहे त्यांनी लगेचच ओळखले. पण आता पुसून काहीच फायदा नव्हता म्हणा, कारण बदमाशांचे ठसे तर केव्हाच घेतले गेले होते. मानेने पंचनामा करून मृतदेह हलवण्याचे काम सब इन्स्पेक्टरवर सोपवले, आणि तिथून ते निघून गेले. त्यांच्या डोक्यात वादळ माजले होते, आणि त्याच वादळात रजनी काटकरचे बोलणे उमटत राहिले होते. सुधा बोरावकेने जर महानंदाचा खून केलेला आहे तर ही जागा साफ करण्याचे या बदमाशांना कारणच काय? ज्या 2 तरुणांचे वर्णन तिने केले होते तेही डोळ्यांपुढे उभे राहिले, पण त्या वर्णनाचे बदमाश काही त्यांच्या डोळ्यांपुढे आले नाहीत. एकेकाला पाहिल्याशिवाय ते ओळखता येणे देखील कठीणच होते म्हणा. मनी आणि हरी हे दोघेच नव्हते, आणखी एक सहकारी त्यांचा आहे हे पोलिसांना माहिती होते. तिघांची ती टोळी होती. तिसरा जगन्नाथ पाटील हा एकदम मानेंच्या डोळ्यांपुढे उभाच राहिला, पण त्याच्या झोकदार मिशा नव्हत्या. साफ मिशा काढत होता तो. त्याला केस देखील मानेपर्यंत वाढवायची सवय नव्हती. जीप घेऊन इन्स्पेक्टर माने निघाले या जगन्नाथ पाटलाला शोधण्यासाठी. एक धागा मिळवीत आपण गेलो तर हे प्रकरण सोडवणे कठीण जाणार नाही याची त्यांना कल्पना आली, कारण सुद्धा निरपराधी असावी असे त्यांनाही कुठंतरी मनात वाटत होते. पण ते खरा गुन्हेगार मुद्देमालासह सापडला नाही तर सुधाला वाचवू शकत नव्हते. जगन्नाथच्या सर्व जागा इन्स्पेक्टर मानेने दुपारपर्यंत हेरल्या, पण जगन्नाथ काही सापडलाच नाही. 4-5 दिवसात त्याला कुणीही पाहिले देखील नव्हते. शेवटी चौकशी करता तो कलकत्त्याला काही कामासाठी 4 दिवसांपूर्वीच गेल्याचे त्यांना समजले, आणि पुन्हा एकदा त्यांच्या मनात गोंधळ माजायला सुरुवात झाली. जगन्नाथ पाटील जर कलकत्त्याला गेला तर मग खून करण्यासाठी आलं कोण? कदाचित ठसे पाहिल्यानंतर खुनी कोण हे समजणे शक्य होणार होते. जगन्नाथ पाटलाला घाईघाईत बोलण्याची सवय होती, आणि एक प्रश्नही शिल्लक राहत होताच, रात राणीचा.
रातराणीने जर सुधा बोरावकेला वाचवण्याचाच निश्चय केला असेल तर तिने असे खून करणे धोक्याचे होते. खून करून ती पुरावाच नष्ट करीत आहे अशी त्यांना खात्री झाली होती. कुठेतरी तिला रोकायला हवे असे त्यांना वाटले, पण तिला रोखण्याचे मार्ग मात्र त्यांच्यापुढे आले नाहीत. इन्स्पेक्टर मानेंच्या डोळ्यांपुढे जगदीशच उभा राहिला. जगदीशचे आणि रजनी काटकरचे संबंध त्याच्या मनात उभे राहिले. आपण जर पद्धतशीरपणे जाळे पसरून जगदीशवर नजर ठेवली तर बऱ्याच गोष्टी आपल्या लक्षात येतील याचीही खात्री त्यांना झाली. आता मात्र नजर ठेवण्याच्या बाबतीत कोणतीही चूक करायची नाही याचा निर्णय त्यांनी घेतला. जी माणसं निवडायची ती तोलामोलाचीच हवीत याची जाणीव त्यांना झाली. म्हणूनच घाई करायची नाही असे त्यांनी ठरवले. 11 वाजता एक हवालदार आला, पण त्यांचा रिपोर्ट काही समाधानकारक नव्हता. रात्री 11 पासून तो सकाळी 9:30 पर्यंत जगदीश आपल्या घरातून बाहेर पडलेला नाही इतकेच त्याने सांगितले होते. माने पाराशरांच्या बंगल्यावर जीपमधून उतरले तेव्हा ते चिडलेले होते. महानंदाच्या आईची भेट घेण्याचा 2दा त्यांनी प्रयत्न केला होता आणि दरवेळी हा प्रयत्न पाराशराच्या भाच्याने हाणून पाडला होता. पण तिसऱ्या वेळी पोलिशी गचका काय असतो ते त्या सुधीर कौलला दाखवायलाच हवा असे त्याला वाटत होते. मिस्टर सुधीर महानंदाची आई आहे का? मानेने कठोर आवाजात विचारले. त्यांचा तो अवतार पाहून सुधीर कचरल्यासारखा झाला. हो आहेत त्या. पण मिस्टर सुधीर त्यांचे डॉक्टर कोण? डॉक्टर नामजोशी. त्यांना ताबडतोब बोलावून आणा. मला त्यांच्याशी काहीतरी बोलायचं आहे आणि महानंदाच्या आईशी देखील. ताटपणाने इन्स्पेक्टर माने बोलून गेले आणि त्यांना आपण आता रोखू शकणार नाही याची खात्री सुधीर कौलला झाली. तो गोंधळला आणि त्याच गोंधळात त्याने डॉक्टर नामजोशींचा नंबर फिरवला. 10 मिनिटात येतो असे सांगून 10 मिनिटात डॉक्टर नामजोशी आले. म्हणाले, अधिक त्रास होतोय का? सुधीरकडे पाहत त्याने घाईघाईतच विचारले. हे इन्स्पेक्टर माने यांना मामींची भेट घ्यायची होती. मग त्याला माझी काय जरुरी होती? डॉक्टरांनी कपाळावर आठे घालीत मानेंकडे पाहत विचारले. डॉक्टर, तुमची गरज मला अजिबातच नव्हती, पण तुमच्या परवानगीशिवाय ते आपल्या मामीला भेटू देत नव्हते म्हणून मी तुम्हाला इथे बोलावलं. तसं मी कधीही सांगितलं नव्हतं. त्यांच्या रागाचा पारा चढल्यासारखा झाला, कारण बऱ्याच पेशंटना ताटकळत ठेवून ते आले होते. तसं असेल तर आपण जाऊ शकता. इन्स्पेक्टर मानेंचा आवाज कठोर बनला होता. चिडून ते सुधीर कौलकडे पाहतच होते. आपल्याला फसवण्यामागे या माणसाचा हेतू काय आणि काय विचार त्यांच्या डोक्यात घोळत होता? डॉक्टर तणतणत निघून गेले आणि चेहरा पडलेल्या अवस्थेत सुधीर कौल उठून उभा राहिला. त्याचा रुबाब पाहता पाहता संपला होता. गरीब गाईसारखी त्याची अवस्था झाली होती. बोलला, माफ करा माने साहेब, माझ्या हेतूविषयी गैरसमज करून घेऊ नका. सुधीर दबक्या आवाजातच बोलला आणि अतिशय नरमाईने देखील तो बोलत होता. मिस्टर कौल, त्यांची भेट नाकारण्याची ही तिसरी वेळ. डॉक्टरांनी जर सांगितले नाही तर त्यांची भेट नाकारण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नव्हता. इन्स्पेक्टर माने जाम चिडले होते. त्यांचा आवाज कठोर बनला होता. मला अद्यापही त्यांची चिंता वाटते, म्हणूनच मी जे केलं ते चांगल्या हेतूनेच केलं. त्यांची प्रश्नांची उत्तरं देण्यासारखी आता स्थिती नाही आणि त्या पोलिसांना फारसे काही सांगू शकणार नाहीत याची मला जाणीव होती. आतल्या दाराच्या दिशेने पावलं उचलीत असतानाच बाहेरच्या एका पहारेकऱ्याने 4-5 पत्रे आणून सुधीरच्या हातात दिली. नुकतीच पोस्टमनने ती बाहेर दिली होती. एक एक पत्र फोडून चाळता चाळता सुधीर दचकल्याची ही जाणीव इन्स्पेक्टर मानेंना झाली. साहेब, मरिंद्र पाराशरचं पत्र आलंय. ते मलाच आलेलं आहे. बोलता बोलता त्याने ते पत्र मानेंच्या हातात दिलं. मानेने धावती नजर पत्रातील मजकुरावर फिरवली. ते पत्र मुंबईतून पाठवण्यात आलेले आहे हे स्पष्ट दिसत होते. महानंदाच्या खुनाची बातमी ऐकून त्यांनी दुःख व्यक्त केले होते आणि महानंदानंतर आपणच इस्टडीचे वारसदार आहोत ही आपली भूमिका त्या पत्रात त्याने स्पष्ट केली होती आणि योग्य वेळी आपण हक्क मागण्यासाठी येऊ अशी सरळ सरळ धमकी देखील त्या पत्रात दिली गेली होती. ते इनलँड लेटर होते. भायखळ्याच्या पोस्टाचा त्यावर शिक्का होता. 2 दिवसांपूर्वी ते पत्र पोस्टात टाकण्यात आले होते, पण तारीख खून झाला त्याच्या दुसऱ्या दिवशीची होती. मिस्टर सुधीर, या महेंद्र पाराशरचा एखादा फोटो आहे का? इन्स्पेक्टर मानेंनी गंभीरपणे विचारले आणि सुधीर कौलने नकारार्थी मान हलवली. सुधीरशी बोलण्याचे विषय आता संपले होते. मग लगेचच इन्स्पेक्टर माने महानंदाच्या आईला भेटण्यासाठी गेले. एका खोलीच्या दाराजवळ सुधीरने त्यांना उभे केले. दार उघडून तो आत गेला. हलक्या आवाजात तो इन्स्पेक्टर माने भेटायला आल्याचे सांगत होता आणि बाहेर उभे असलेले माने ते स्पष्टपणे ऐकत होते. जसा गेला तसा झटक्यात सुधीर कौल घाईघाईत बाहेर आला. त्याने अदबीने मानेंना आत बोलावले. तोपर्यंत मानेंच्या चेहऱ्यावरचे कठोर भाव देखील नाहीसे झाले होते. माने आत जाऊन मुकाटाने तिच्यासमोर खुर्चीत बसले. तिला मुलीच्या खुनाने फार मोठा धक्का बसलेला आहे याची जाणीव मानेंना झाली. 3 वेळा मी तुम्हाला भेटायचा प्रयत्न केला, पण 3ही वेळा आपली भेट नाकारण्यात आली. इन्स्पेक्टर मानेंनी सुरुवात केली.
पण मिसेस पाराशरच्या चेहऱ्यावर कोणतीही प्रतिक्रिया उमटली नाही. तुम्ही काय विचारणार आहात? थरथरल्या आवाजात तिने विचारले. तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी भरले होते. कोणत्याही क्षणी ती रडायला सुरुवात करेल असेच त्यांना वाटले. प्रसंग अगदीच नाजूक होता. एकुलती एक मुलगी मरण पावलेल्या त्या आईला ते प्रश्न विचारणार होते. तुमच्या वाईटावर असलेल्या काही व्यक्तींची तुम्हाला माहिती आहे का? कशी तरी सुरुवात करावी म्हणून इन्स्पेक्टर मानेंनी बोलायला सुरुवात केली आणि तिने नकारार्थी मान हलवली. तसा कुणीही माझ्या माहितीत नाही आणि आमच्या वाईटावर असल्याचंही कोणाला काहीच कारण नाही आहे. तसं जर काहीच कारण नाही आहे तर मग महानंदावर हत्यारबंद अशा 3 पहारेकऱ्यांचा पहारा तरी का होता बरं? सुधीरचं ते डोकं, त्याला जळीस्थळी संशयी माणसं दिसतात ना. महानंदाची आई त्याही परिस्थितीत चिडक्या आवाजातच बोलली. यापूर्वी संशय घेण्यासारखे एखादं कारण घडलं होतं? मुळीच नाही. निदान माझ्या तरी माहितीत नाही आहे. तुम्हाला महेंद्र नावाचा एक पुतण्या आहे का? हो आहे. त्याचे या घराशी संबंध कसे आहेत? फक्त पैसे मागत राहण्यापलीकडे कोणताही संबंध नाही आहे त्याचा. हे होते तेव्हा मागेल तेवढे पैसे देत होते. नंतर त्यानं महानंदाला गाठलं आणि हट्ट करून तीही माझ्याकडून पैसे घ्यायची आणि महेंद्राला पाठवायची. समजा महानंदा ठार झाली तरी या इस्टेटीचा फायदा त्याला मिळणार. ते माझ्या मनावर अवलंबून आहे. समजा मृत्यूपत्र न करता मीही मेले तरच ही सर्व इस्टेट त्या 2 भावात विभागली जाईल. ही सर्व इस्टेट यांच्या स्वकष्टाची आहे. एकाएकी गंभीर होऊन ती बोलत होती. पण मानेंच्या विचारात मात्र कोणताही फरक झाला नव्हता. तो यात ठरवलं जाईल असं तुम्हाला वाटतं का? इन्स्पेक्टर मानेने धूर्तपणे विचारलं. मला तसं नाही वाटत. पण माणसाचा काय नेम, जेव्हा विचार संपतात, विचार करण्याची सारासार बुद्धी संपते, तेव्हा माणूस काहीही करू शकतो. महानंदाची आई गंभीरपणे बोलली. महेंद्र सध्या कुठे आहे तुम्हाला माहीत आहे का? नाही. त्याची कधी कधी पत्रं येतात, अधूनमधून येतात. पण मी चिडते म्हणून सुधीरनं मला सांगून टाकलेलं आहे. यापुढे त्याची पत्रं आली तरी आपण देणार नाही म्हणून सुधीरकडे पाहत महानंदाच्या आईने उत्तर दिले. माने विचारात गढून गेले होते. एका देखील प्रश्नाचे समाधानकारक उत्तर त्यांना मिळाले नव्हते. महानंदाच्या आईकडून भरपूर माहिती मिळेल अशी त्यांची अपेक्षा होती, पण ती आता फोल ठरली. सुधा बोरावकेच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? ते मी काय सांगणार. या सुधाला महानंदाचं खून करायचं काहीच कारण नाही आहे. तसं कुणालाच म्हणा काहीच कारण नाही आहे. खरं म्हणजे महेंद्राला पैसे मागण्याचं कोणतेही कारण नाही, कारण त्याला तसा अधिकारही राहायला नाही आहे. या सुधीरला देखील इथं राहायचं तसं कोणतंच कारण नाही आहे आणि अगदी तसंच सुधाला देखील महानंदाचा खून करायचं देखील कोणतंच कारण नव्हतं. बोलता बोलता महानंदाच्या आईचा चेहरा कठोर बनला, पण लगेचच तिने स्वतःला सावरले. आपल्यासमोर एक पोलीस अधिकारी बसलेला आहे आणि त्याची इज्जत राखणे आपले कर्तव्य आहे, ही जाणीव तिच्या मनात उभी राहिली. पण इथं आता राहायचं नसलं तरी हे तंग वातावरण पाहून सुधीर इथून जाऊ शकत नाही. आपल्या कठोर बोलण्यात आता तिने सौम्यपणा सुधारणा केली आणि सुधीरविषयीचा देखील राग तिच्या शब्दातून व्यक्त झाला. या दोघांचेही काही बिनसले आहे हे पटकन मानेंच्या लक्षात आले. पहाऱ्यावर पहारेकरी ठेवल्यानंतर आणि महानंदाभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवल्यानंतर महेंद्र तिला केव्हा भेटला होता? 1-2दा त्यानं भेटण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या पहारेकऱ्यानं तिला अटकाव केला. का? मी त्यांना तसं स्पष्ट सूचना दिल्या होत्या. एकाएकी सुधीर कौलनेमध्येच तोंड घातले. जर तुम्हाला या प्रकरणात अधिक काही समजले तर ते कृपा करून मला कळवा. फोन आला की मी लगेच इथं येईन. खुर्चीतून इन्स्पेक्टर माने उठले आणि महानंदाच्या आईचा निरोप घेऊन ते तिथून निघाले. सुधीरकडे त्यांनी वळून देखील पाहिलं नाही. पुढच्या 1 ते 2 दिवसात जगन्नाथ पाटील बॉम्बे सेंट्रलवर उतरला आणि नेहमीच्याच बेफिकिरीने सुटकेस सांभाळीत प्लॅटफॉर्मवरून तिकीट घेऊन बाहेर पडला. आणि त्याचवेळी गर्दीत एक दणकट हात त्याच्या खांद्यावर दाबला गेला. तुझा प्रवास कसा झाला रे जग्या? खांद्यावर हात ठेवणाऱ्या व्यक्तीने कठोर आवाजात विचारले आणि हादरलेला जगन्नाथ पाटील इन्स्पेक्टर मानेंच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिला. स्टेशनवर उतरल्या असा काही प्रसंग घडेल अशी जगन्नाथ पाटीलने कधीच अपेक्षा केली नव्हती. आता इन्स्पेक्टर माने तर जगन्नाथ पाटीलला भेटले. आता पुढे काय घडेल? ते त्याच्याकडून सत्य वधवून घेतील आणि तो खुनाची कबुली देईल की खुनी दुसराच कुणीतरी आहे, की सुधा बोरावकेनेच खून केला आहे, की रातराणी? ऐकण्यासाठी महानंदेचा खून भाग 4 नक्कीच बघा. आणि आत्तापर्यंतचे महानंदाच्या खुनाचे भाग दोन्हीही तुम्हाला कसे वाटले कमेंटद्वारे नक्की कळवा. तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहू द्यात आणि तुमचं प्रेम जर उत्तरोत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान, खूप आनंद. चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या द स्टोरीजमध्ये. धन्यवाद.